आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने, कारण आज आहे आपल्या महाराजांची जयंती। आजच्याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला होता। नमस्कार, मी कल्याणी आणि तुम्ही बघत आहात कल्याणीचा व्लॉग। तर सकाळ सकाळी मी सगळी कामं आवरलेली आहेत आणि निघालेली आहे हॉस्पिटलला। आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज नाश्त्यासाठी बनवलेले आहेत पोहे, या सर्वांनी नाश्ता करायला। ड्युटीवरून घरी आलेले आहे, घरी येऊन फ्रेश वगैरे झाले, आता चहा घ्यायचा। चला चहा घ्यायचा। बाबा ए माझा कप आणखी सापडत नाहीये तुमचा कप, तो कप दे मला। आता आम्ही फ्रेश वगैरे झालेले आहे आणि तयार होऊन निघाले जिमला जाण्यासाठी। गेले 3 दिवस झालं मी जिमला गेले नाहीये, तर आज जिमला जायचं ठरवलंय। 5:30 वाजलेत, जिमला जाऊन येते। बाबा बाय बाय बाय। फ्रेश होऊन बसा, जायचंय ना आपण बाहेर। हो जाऊयात ना, या लवकर। बाय बाय। आमच्या जिमच्या बाहेर ही केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा आहे। जिम मधून जाऊन घरी आले, आता मी उठले, आता जरा तिला बघते। आलेले आहे मी किचन मध्ये, आज एक रेसिपी शूट करणार आहे, त्यासाठी हे ट्रायपॉड लावून देत आहे। जरा बिघडला होता ट्रायपॉड, व्यवस्थित करतायत। ही आहे मी काल डीमार्ट मधून आणलेली नवीन कढई, नॉनस्टिकची आहे। याची प्राइस होती 750 रुपीज आणि डीमार्ट मध्ये मला ही 550 रुपीजला भेटली। घरी आणल्यानंतर आम्ही बघितलं की याचं जे झाकण होतं ते थोडंसं चेपलेलं आहे, पण आता परत जाणं शक्य नाही। जाऊ शकतो पण एवढ्यासाठी जायचं म्हणून आम्ही तशीच वापरायला काढली। आणखी एक गोष्ट घडली याच्या बाबतीत, ती म्हणजे की याचं जे वॉरंटी कार्ड होतं तेच आम्ही भरून घ्यायचं विसरलो। वॉरंटी 1 इयरची आहे, बघूया आता कशी टिकते। आणखी एक गोष्ट काल आम्ही आणली होती, हे गोल्डन प्लेटिंग असलेलं, म्हणजे गोल्डन कलर केलेली वाटी आणि एक प्लेट आणलेली, तर हे त्याचं निघून पण गेलेलं आहे कलर, आतून स्टील दिसायला लागलेलं आहे। डीमार्टच्या बाबतीत तरी आमचा चांगला एक्सपिरियन्स आहे की डीमार्टमधून आणलेल्या वस्तू चांगल्या निघतात, चांगल्या टिकतात, परंतु एखादी वस्तू नाही लागत चांगली। बघूया आता। बाबा फ्रेश व्हा आणि चला आपल्याला चॅलेंज खेळायचंय। खूप झालं काम, किती काम करणार आहे? 2 दिवसापासून आम्ही आमचं चॅलेंजच खेळलो नाही, आज आम्ही चॅलेंज नक्की खेळणार आहे। आज जरा स्ट्रेंथचं चॅलेंज असणार आहे, तर चला चॅलेंजला सुरुवात करूया। आर यू रेडी नित्तू? चला टेक युअर पोझिशन, चला बसून घ्या। आजी पण चॅलेंजसाठी वाट बघत बसलेले आहेत, चला ओळीने बसा। बसलेलो आहोत आम्ही सगळेजण आजचं चॅलेंज करण्यासाठी। चॅलेंज मध्ये या पोझिशन मध्ये बसायचं आहे। पाय जर वर उचलला तरी पण तो व्यक्ती आउट होणार आहे। जो जास्त वेळ या पोझिशन मध्ये बसून राहील तो आजच्या चॅलेंजचा विनर असणार आहे। सगळेजण तयार आहात? यस। आता मी स्टार्ट म्हटलं की मग सुरू करू। घे पोझिशन घ्या, पाय वाकवायचं, पाय हे जमिनीला टेकले पाहिजेत। हा टेकवा ना, स्ट्रेट ठेवा। असं असं म्हणते असं। 1 2 3 स्टार्ट। मोठ्या वगैरे येते का वाटत? कस काय लगेच आउट झाले? मी आउट का पण निघी? नाही मुद्दाम झालं का तुम्ही? मला येतच नाही तर काय? ए हात नको लावू, थांब। मी तू पण आउट मी तुझा घेतो घर जाऊया। म्हणून
व्यायामाची गरज आहे. मी तुला जमते का? बाळ जिंकलं. मी खूप वेळ बसू शकते. काय बस थांबते मी आत्याला जिंकवते. तर अशा पद्धतीनं आजच्या गेमच्या विनर झालेल्या आहेत आमच्या आत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या घरी केलेली पूजा. नीतू नमस्ते कर. आता नीतू डान्स करून दाखवणार आहे झुलवा पाळणा गाण्यावरती. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. छान छान. या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आजच्या जेवणात पालक पनीर केलं होतं आणि जेवण करून आता आम्ही बाहेर चाललेलो आहे. शिवजयंतीचा कुठे काही कार्यक्रम वगैरे आहे का ते बघायचं आहे म्हणून आम्ही बाहेर निघालेलो आहे. नीतूने तिचा मोबाईल घेतलाय. बंद पडलेला रिमोट आहे तो घेतलाय. घरी येत असतानाच नीतू रस्त्यात झोपली गाडीवर. चला जाऊया आता घरात. बाबा बाहेर गेल्यानंतर नीतू गाडीवर झोपलेली. घरी जसं आलो तसं उठून बसलेली आहे. आता परत नीतूला झोपवण्याचे प्रयत्न करायचे पण आता नीतून आणलेलं खेळण्याचं बॉक्स आता आधी खेळायचं. तर चला भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, टेक केअर सर्वांना.